झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा सध्या पावसानं पाठ फिरवली आहे। गेले 2 दिवस जिल्ह्यामध्ये ऊन पडलंय, मात्र शेतकऱ्यांनी लावणी योग्य आलेल्या भाताच्या रोपांची लागवड करायला सुरुवात केली आहे। कारण भाताच्या रोपांची 21 दिवसांच्या नंतर लावणी केली जाते। हा कालावधी वाढला तर उत्पादनामध्ये घट होते, म्हणून भाताच्या रोपांची लागवड सध्या सुरू झाली आहे। भात लावणीसाठी हवा तसा पाऊस झाला नसला तरी नदीचं पाणी उपसा करून भाताची रोपांची लागवड सध्या केली जाते। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। सिंधुदुर्गात गेले 2 दिवस कोसळलेल्या पावसामुळे सध्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामांना सुरुवात केलेली पाहायला मिळते। मी सध्या कुडाळमधील ग्रामीण भागात आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केलेली आहे। सध्या सिंधुदुर्गात आज पाऊस पडत नाहीये, ऊन आहे सर्वत्र, मात्र शेतकऱ्यांनी नदीच्या पाण्यावर भात लावणी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत शेतकरी आहेत। पाऊस नाही म्हणजे आता साधारणतः आम्ही भात पेरणी केल्यावर आता 20 ते 22 दिवस झाले, अजूनपर्यंत पावसाची वाट पाहिली। पाऊस सुरू झाला, परंतु पहिले 2 दिवस वाटत होता दमदार पाऊस कोकणात पडेल असा, पण आज जर बघितलं तर ऊन पडलंय। दुसरी गोष्ट, भाताचा जर समजा वेळ निघून गेला ह्याचा तरव्याचा, तर तो परत उत्पन्नात घट येतात आणि परत लावण्यायोग्य तो राहणार नाही। त्याच्यापेक्षा आम्ही आता असं केलंय की आमच्या घराच्या समोर नदी आहे, त्या नदीवर उपसा जलसिंचन खाली पंप आहेत बसवलेले, त्या पंपाचं आम्ही पाणी सुरू करून भात लावणी सुरू केलेली आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर आपण पाहिलं असेल तर शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केलेली आहे। ठिकठिकाणी काढणी योग्य भाताची रोपं जी आहेत ती आलेली होती आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांनी गेले 2 दिवस झालेल्या पावसामुळे भात लावणीला सुरुवात केलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग। जून